उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे कढीपत्त्याची छान चुरचुरीत अशी सुकी चटणी। तर यासाठी कढीपत्ता लागणार आहे। तर ताजा हिरवा कढीपत्ता छान असा धुवून तो सुकवून घ्यायचा। सुकवून म्हणजे त्याचं पाणी पुसून घ्यायचं। तर आता या चटणीसाठी 1 चमचा तेल पॅन मध्ये किंवा कढईमध्ये गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये पाऊण वाटी शेंगदाणे घेते आहे। हे शेंगदाणे ह्या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे, भाजून घ्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत। हे बघा असे शेंगदाणे छान भाजले गेले पाहिजे। आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचे। तेल मात्र या पॅन मध्ये असंच ठेवायचे। यामध्ये 1 चमचा चणा डाळ घालायची, त्यानंतर पाव चमचा उडीद डाळ, 1 छोटा चमचा तीळ, यामध्ये तेल ऑलरेडी शिल्लक आहे, आणि एका साइडला पाव वाटी सुकं खोबरं। आता हे सर्व खमंग असं भाजून घ्यायचं। खूप करपू द्यायचं नाही, फक्त भाजलं गेलं पाहिजे। हे भाजताना यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या। त्यापेक्षा थोड्या जास्त घातल्या तरी चालतील, कारण ह्या मोठ्या पाकळ्या आहेत त्यामुळे मी 5-6 पाकळ्या घालते। ह्याही तेलावर छान परतवून घ्यायचं। आता हे सर्व साहित्य थोडं साईडला करून यामध्येच सुक्या लाल मिरच्याही भाजून घ्यायच्या आहे। तर 4-5 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या भाजून घेते। तर आता या सुक्या मिरच्या आहे याही या तेलावर छान खमंग अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहे। ह्या साहित्यामध्ये छान सुगंध येईपर्यंत भाजायचं हे सर्व साहित्य। तर हे बघा असं हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं। मिरच्या याप्रमाणे फुलेपर्यंत आणि थोड्या कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा हे मिश्रण असं तयार झालेलं आहे। तर आता हे संपूर्ण साहित्य एका साईडला करून घ्यायचं, आणि यामध्ये अजूनही तेल शिल्लक आहे। तर या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता भाजायचा आहे, आणि हे साहित्य काढून घ्यायचं। तर ह्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मोठा कटोरा जो असतो तेवढा कटोरा भरून कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्त्याची पाने आहेत ही, तर ही आपल्याला ह्या तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। त्याचा आवाज आला पाहिजे असा कुरकुरीत। आता हा कढीपत्ता साईडला घालून घ्यायचा, आणि यामध्ये 1 छोटा चिंचेचा तुकडा मी यामध्ये घालते। ऑप्शनल आहे, पण चिंचेचा तुकडा जर यामध्ये घातला तर याची चव जरा छान लागेल। आणि आता हे जे आता गॅस बंद करायचा पूर्णपणे, आणि जे इतर साहित्य आहे तेही यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पॅन थोडा गरम आहे, यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं, आणि चटणी लवकर खराब होत नाही। तर हे संपूर्ण साहित्य असं मिक्स करून गार होऊ द्यायचं। कढीपत्ताही छान क्रिस्पी झालेला आहे। जो काय थोडाफार नरम असेल किंवा जो कुरकुरीत झाला नसेल तो गरम पॅनमध्ये छान कुरकुरीत होऊन जातो। आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं, आणि याची चटणी तयार करून घ्यायची, वाटून घ्यायची। तर ही बघा अशी ही चटणी वाटून तयार झालेली आहे। खूप छान टेस्ट असते या चटणीला। तिखट, थोडीशी आंबट, खारट टेस्ट तळलेल्या कढीपत्त्याची अगदी मस्त लागते। चटणी बनवून तयार झालेली आहे। खाताना यावर थोडं कच्चं तेल घेऊन तुम्ही कशाबरोबरही ही चटणी खाऊ शकता।